किसान सभेच्या प्रत्येक मागणीवर सकारात्मक चर्चा, आदिवासींसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार। बैठकीनंतर गिरीश महाजन यांची माहिती। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता। बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी काळं फासलं। मुंबईमधील शिवसेना नगरसेवकांची आजही गटनोंदणी नाही, गटनोंदणीचा आजचा निर्णय अचानकपणे मागे। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आज महापालिकेमध्ये जाणार, आयुक्त कार्यालयातील नोंदीचं पत्र देणार, त्यानंतर पालिका कार्यालयात नगरसेवक म्हणून नोंद होणार। मुंबई महानगरपालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त काही तास उरले। अर्ज दाखल करण्यासाठी फक्त आज आणि उद्याची मुदत। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत सत्तेत राहणार पण गट स्वतंत्र ठेवणार। संयुक्त गट नोंदणी केल्यास नुकसान होईल, शिवसेना नेत्यांचा विचार। एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली, ठाण्यामध्ये कुणासोबत याचा निर्णय झालेला नाही। एमआयएम नगरसेविका सहर शेख यांची माहिती। चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, सुधीर मुनगंटीवारांचा दावा, वडेट्टीवारांनी दावा फेटाळला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार। शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष नाही, स्पर्धाही नाही, महायुतीत मतभेद मनभेद नकोत याची काळजी घ्यायची आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचा नाईक शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार। अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। अमृता फडणवीसांबद्दल गलिच्छ वक्तव्य, अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले अकलेचे तारे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र संताप। स्वच्छतागृहाचं बांधकाम करताना मंदिरासारखी प्रतिकृती सापडली, संभाजीनगरमध्ये मंदिराच्या कळसासारखी रचना असणारं भुयार सापडलं। जळगावमध्ये लाडक्या बहिणी संतप्त, महिला बाल विकास केंद्रामध्ये गोंधळ, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांचा राग। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यामधील सारतापवाडीमधली धक्कादायक घटना, सासू सरपंच सासरे शिक्षक असल्याची माहिती। जन्मदात्या आईनंच केली 11 वर्षांच्या मुलाची हत्या, पुण्यातल्या वाघोलीमधली धक्कादायक घटना, 13 वर्षांची मुलगीही या हल्ल्यात गंभीर जखमी। राज्यात विजेचे दर वाढणार, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून पुन्हा सुनावणी, पण दरवाढीला ग्राहक संघटनेचा तीव्र आक्षेप।